आता बघ ना, म्हणजे थोड्या दिवसात अरे मला त्या तेजस्विनी सारख्या साड्या पाहिजेत. मला ते तेजस्विनी सारखं ब्लाउज कुठे स्टिच करून मिळेल? तिच्यासारखी ज्वेलरी कुठे मिळेल? असा ट्रेंड झाला पाहिजे ना यार, कारण लोकांना जे पाहतात ते घालायला आवडतं. अनेक श्रीमंत लोकं आपल्या आजूबाजूला आहेत, पण आपल्याला त्यांची नावं माहिती नसतात. पण अनेक सत्ताधारी आहेत, त्या सगळ्यांची नावं माहिती असतात. मी खरंच आता 50शीकडे झुकू लागले आहे. 45 तर पूर्ण झाले आता. मी पण योग्य वयात लग्न केलं असतं, योग्य वयात मूल जन्माला घातलं असतं तर 22-25चा मुलगा असता, मुलगी असती मला. माझी आधी तयारी नव्हती आईची भूमिका करायला. तुमच्या हरवलेल्या फॅमिलीला शोधायचं काम तुम्ही या मालिकेतनं नक्की करणार आहात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौघडे ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने अदिती ताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मज्जाची नीलम, मी मस्त मजेत. तू कशी आहेस? मी खूप छान आहे आणि खरं तर खूप छान वाटतंय. हा कमाल लुक घेऊन आली आणि जसं आत्ताच म्हणाली की तुला अदिती म्हणून पण साजेसा असा हा लुक आहे. तू ह्या लुकसाठी म्हणजे एक ऑरा झाला आता हा, मला असं वाटतं आणि थोड्या दिवसात तसंच दिसणार आहे. ही आई नेमकी कशी आहे ग? आता बघ ना, म्हणजे थोड्या दिवसात अरे मला त्या तेजस्विनी सारख्या साड्या पाहिजेत. मला ते तेजस्विनी सारखं ब्लाऊज कुठे स्टिच करून मिळेल? तिच्यासारखी ज्वेलरी कुठे मिळेल? असा ट्रेंड झाला पाहिजे ना यार, कारण लोकांना जे पाहतात ते घालायला आवडतं. सो आणि तेजस्विनी सारखं फुल प्लीज. तो फुलावरचं प्रेम काही कमी नाही होणार. येस. तो ते घालायला आणि मला मला आनंद वाटतोय कारण येस, खूप पहिल्यांदाच झी मराठीवर अनेक मी पहिल्यांदा गोष्टी केल्या आहेत. पहिल्यांदा मी नायिका साकारली आहे वादळवाटमधनं. पहिल्यांदा खल नायिका साकारली आहे येऊ कशी तशी मी नांदायला मधनं. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा आई साकारणारे सनई चौघडेतनं. तर माझं सगळे फर्स्ट झी मराठीवर आहेत आणि मला असं नेहमीच वाटतं की प्रत्येक आईसाठी जसं मुलाच्या पहिल्या गोष्टी जशा इम्पॉर्टंट आहेत तसं एका कलाकारासाठी पहिल्यांदा करणारी गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती मला झी मराठीने दिली, त्यामुळे आनंद होतो. पण ही आई ओव्हरऑल असणार कशी आहे? बॉसी असेल की अशी? आता आम्हाला काही काही ह्याच्यातनं दिसतंय की तिला मुलींशीच राग आहे. नेमकं काय आहे? नेमकं असं का होतं? बघ, आयुष्यात तिचं असं म्हणणं आहे, म्हणजे योग्य अयोग्य हा वादातीत मुद्दा आहे, पण तिचं असं म्हणणं आहे की तिने मुलांना एकट्याने वाढवलं, एका काहीच नसणाऱ्या गोष्टीचा मोठा बिझनेसमध्ये रूपांतर केलं. नुसता पैसा आणि श्रीमंती नाही आणली तर सत्ता आणली. आणि अनेक श्रीमंत लोक आपल्या आजूबाजूला आहेत, पण आपल्याला त्यांची नावं माहिती नसतात. पण अनेक सत्ताधारी आहेत, त्या सगळ्यांची नावं माहिती असतात. आणि तिचं असं म्हणणं आहे की सत्ता जर तुम्हाला हवी असेल तर आयुष्यात शिस्त, रेग्युलॅरिटी आणि फोकस हा आवश्यक आहे. जो फोकस तिने ठेवला, तिने कुठे इकडे तिकडे लक्ष केंद्रित केलं नाही, लग्न केलं नाही, तिने बॉयफ्रेंड केला नाही, तिने अफेअर्स केली नाहीत. खरं तर त्यांच्या सोसायटीमध्ये विच इज ओके, बट शी डिड नॉट डू. तिने मुलांकडे लक्ष केंद्रित केलं, तिने तिच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित केलं. आणि आता जेव्हा पहिलं मूल म्हणजे बिझनेस हे मूल दुसऱ्या मुलाच्या हातात सोपावू पाहतीये, तेव्हा तिची तीच अपेक्षा आहे की या वयात तुझा पाय घसरू शकतो, तुला इकडची तिकडची व्यवधानं असू शकतात किंवा आमिष दिसू शकतात. आणि अशा वेळी जर मुलीचं हे महत्त्वाचं आमिष तुला दिसलं तर तुझा फोकस आलेल आणि माझ्या पहिल्या बाळावर अन्याय होईल. त्यामुळे तो अन्याय होऊ नये म्हणून दुसऱ्या मुलाला तिने त्या मुलींपासूनच दूर ठेवलेला आहे. कारण ते पहिलं बाळ आपल्या तळहाताच्या पुढावर सारखं तिने वाढवून मोठं केलेलं आहे. ते त्यांनी त्याच्या तळहाताच्या पुढासारखं जपावं, मोठं करावं अशी तिची अपेक्षा आहे. आणि भयानक प्रेम आहे, खूप चांगली आई आहे, खूप शिस्तप्रिय आई आहे. पण वयाच्या 50कडे 40, 45, 47कडे झुकणारी जी बाई असते, जी एका मेनोपॉझल फेजमधनं चाललेली असते, एका स्त्रीच्या टिपिकल फेजमधनं चाललेली असते. सत्ता हातात असताना आपल्याकडे 100 इमोशन्स असतील, पण या 100पैकी मी 12च दाखवल्या पाहिजे, तरच माझी सत्ता मेंटेन राहील, तरच मी मेंटेन राहील, हे तिला पक्क माहिती आहे. त्यामुळे त्या 12 इमोशन्स दरवाजा उघडल्यानंतर ती जगत असते. दरवाजा बंद केल्यानंतर बाकीच्या तिच्या उरलेल्या 88 इमोशन्स बाहेर येत असतील. पण खूप कॅल्क्युलेटिव्ह बाई आहे, खूप सक्सेसफुल बाई आहे आणि खूप आनंदी आई आहे, खूप प्रेम करणारी आई आहे. आणि येस, अशी फार कमी लोक असतात. तिला माहिती की तिच्यातनं काय मिसिंग आहे. तिला तिचे सगळे चांगले पॉईंट्स माहिती आहेत, तिला तिचे सगळे वाईट पॉईंट माहिती आहेत आणि त्या वाईट पॉईंट्सना एनकॅश कसं करायचं हेही तिला चांगलं माहिती आहे. खूप कॅल्क्युलेटिव्ह बाई आहे. कारण अशा बायका असतात त्यांना इन्सिक्युरिटीज पण असतात. त्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर होईल ही इन्सिक्युरिटी आहे, जेव्हा त्या मुलींपासून दूर ठेवलेलं आहे. आणि ती प्रत्येक आईमध्ये असते. आई मान्य करू आणि आपल्या मुलाचं लग्न ठरलं म्हटल्यावरती तिला जेवढा आनंद होतो तेवढं बापरे, पण मला वेळ मिळेल की नाही अशी कुठतरी टक
असते ना, तर ती टक होणं प्रत्येक आईच्या बाबतीत त्या इंटेन्सिटी वेगळी असते. हिची जरा जास्त आहे. आणि तेच पण तू आता जसं म्हणाली ताई की 50 म्हणजे 50व्या तिच्या 50 किंवा 47 पर्यंत तिचं असेल, पण असं तुला बघून वाटणार आहे का प्रेक्षकांना? तर मी खरंच आता 50कडे झुकू लागले आहे. खरंच आता माझं आता 45 तर पूर्ण झाले आता. पण तुला बघून असं अजिबात वाटणार नाही आणि मला असं वाटतं तू एक वेगळी हॉट मॉमी म्हणून आता प्रेक्षकांसमोर येतेस. वाव चालेल नाही, पण हॉट मॉमी वगैरे मला माहिती नाही, पण येस आय थिंक मी पण योग्य वयात लग्न केलं असतं, योग्य वयात मूल जन्माला घातलं असतं तर 22-25चा मुलगा असता, मुलगी असती मला. सो बट येस, आणि हॉट मॉमीज अशा आपल्या आजूबाजूला अनेक आहेत यार. मलायका अरोरा इज आर, मराठीत म्हणशील तर रेशम टिपणीस आहे, दीपाली सय्यद आहे, आया झाल्यात ना, पण त्या आहेत की. आता मी बघतो की आता मुलावर इतका रुबाब झडणारी ही आई आहे. खऱ्या आयुष्यात मुलाला काय गोष्ट करण्यापासून अडवते की ही गोष्ट अजिबात करू नकोस? मी त्याला सांगितलंय खोटं नाही बोलायचं कधीच, आणि खोटं बोललं तर मला राग येतो आणि मला आवडत नाही. तर बाकी सगळं माफ आहे. तू नापास झालास तरी माफ आहे, तू अभ्यास केला नाहीस तरी माफ आहे, तू झोपून राहिलास तरी माफ आहे. पण एक माणूस म्हणून, चांगला माणूस जन्माला घातल्याचा आनंद मला मिळू दे आणि तो तुला मिळू दे. कारण ॲट द एंड ऑफ द डे आपण या समाजाचं देणं लागतो. आणि काही लोक आपल्या कृतीतनं देतात, काही लोक क्रिकेटमध्ये आपल्या देशाचं नाव पुढे नेऊन देतात, समाजाचं नाव पुढे नेऊन देतात. तू एक माणूस म्हणून पुढे नाही, अशी माझी अपेक्षा, आणि एवढीच अपेक्षा. तेच. आणि आम्ही एक व्हिडिओ पाहिलेला ज्यात हॅरी पॉटरची बॅट का हॅरी पॉटरच मिळत नव्हता आणि तू मुलाला सांगत होती की अरे तुला ते आत्ताच हवंय का, आणि जे काही हरवलेलं असतं. सो मला त्या व्हिडिओ मागचा नेमका किस्सा जाणून घ्यायचा आहे की कुठेतरी तुम्ही असताना त्याची मैत्रीण असते सोबत आणि हॅरी पॉटरची कोणती तरी गोष्ट ती तू कुठेतरी ठेवलेली असते आणि तुला आठवत नसते. हे बघ, काय आहे ना, आजकालची जेन अल्फा आहे, म्हणजे जेन झी पण नाही, जेन अल्फा आहे माझ्या घरात. त्यामुळे त्यांना एका वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतंय. आमच्या आईने आम्हाला सांगितलं की हे नाही करायचं, तर आपला विश्वास असायचा. आता ही मुलं प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणं ही पालक म्हणून आपली बांधिलकी आहे. तुला सांगितलं ना गप्प बस, नाही. तिथे तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही त्यांची खुंटवताय, तर तुम्ही त्यांना उत्तरं द्या. काही गोष्टी करणं आवश्यक असतं, काही गोष्टींची कृतीतनं उत्तर द्या, काही गोष्टींची तुम्ही समजावून उत्तर द्या, काही गोष्टींची बोलून उत्तर द्या. आणि आता त्याची फेज अशी आहे, प्री टीन्समध्ये आहे. तो 9 वर्षाचा, आता 10 वर्ष रनिंग आहे, 9 पूर्ण आहे. त्यामुळे आता त्या 12-11 त्या प्री टीन्समध्ये ना थोडीशी रिबेलियस होतात मुलं, थोडीशी अति प्रश्न विचार, थोडी आगाऊ पण होतात. तो काही गोष्टी त्यांनी त्याचं करणं अपेक्षित आहे ना. म्हणजे सकाळी, आत्ताही तू सकाळी उठत स्वतःहून मला आणि बाबांना त्याला उठवावं लागतं, आणि विच इज ओके, म्हणजे वी आर हॅपी. कारण तो सकाळचा 7 ते 8चा वेळ आहे ना, तो आमच्या तिघांचा आहे, तो कोणी आमच्याकडनं घ्यायचा नाही. कारण त्याच्यात आम्ही मजा करतो, आम्ही त्याला उठवतो, कधी आंघोळ घालतो, कधी त्याला तयार व्हायला मदत करतो. तयार होता होता काही अभ्यास घ्यायचा असेल तर गमतीतनं तो वाचून दाखवते, त्या गप्पा मारते. बाबा कधी सायन्सची माहिती देतो, कधी क्रिकेटची माहिती देतो. मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीचा हा आपला हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि हॅरी पॉटरचं मला तू म्हणतेस ते आठवत नाहीये, पण ती गोष्ट त्यावेळी मिळायला पाहिजे असं काही नाही. इट्स ओके, इट कॅन वेट. तू उद्या शोध. आणि पेशन्स ही गोष्ट जी निघून चालली आजच्या पिढीतनं, ती आणायला खूप हवी आहे. आणि जे आपण म्हणतो की तो आपला फॅमिलीचा वेळ आहे ना, तो मी माझ्या फॅमिलीसाठी देते. पण या खानोलकर फॅमिलीत नेमका तोच मिसिंग आहे, आणि तीच कुठेतरी सल आहे नोईंगली अननोईंगली प्रत्येक माणसाची आहे. द्यायचा असतो पण येत नाही, मग हळूहळू द्यायची गरज वाटत नाही, मग हळूहळू द्यावासाच वाटत नाही. सो ही ट्रान्झिशन असते न्यूक्लिअर कुटुंब बनत चाललेलं असताना. तर एक एकत्र कुटुंब पद्धती आणि एक विखुरलेलं कुटुंब पद्धती, ह्याच्यात 2 कुटुंब जगतायत. आणि त्या विखुरलेलं कुटुंब चुकीचं आहे का, तर नाही. हे एकत्र कुटुंब योग्य आहे का, तर नाही. त्यांचे चॅलेंजेस, त्यांचे प्रश्न ते सोडवतायत, त्यांचे मुद्दे ते मांडतायत. आणि तो फॅमिलीचा आरसा तुम्हाला डायरेक्ट दाखवायचा प्रयत्न करतो की हे मला इथलं हे पाहिजे, मला इथलं हे पाहिजे, मला इथलं हे नको आहे, आणि हे तर नकोच आहे. असं करत तुम्ही तुमची इम्बॅलन्स झालेली फॅमिली या मालिकेच्या माध्यमातून 100% बॅलन्स करायचा प्रयत्न करायला असं वाटतंय. अगदीच. आणि मला ही भूमिकेविषयी विचारायचं, ही भूमिका येणं आणि मग आपण ठरवणं की आपण ही भूमिका आत्ता साकारली पाहिजे, हे कसा काय योग जुळून आलं? काही गोष्टी विधिलिखित असतात,
आणि आपण म्हणतो ना की स्वामींच्या आशीर्वादाने ही मालिका तयार झालेली आहे आणि स्वामींनी माझ्यासाठी कदाचित लिहून ठेवलेली असेल ही भूमिका. माझी आधी तयारी नव्हती आईची भूमिका करायला, पण नंतर समहाऊ आय थिंक आय रिअलाइज की खूप कंगोरे आहेत या भूमिकेला. अँड इतके सुंदर रायटर्स आहेत. राजू दादा आहे. राजू दादा इज अ व्हेरी अमेझिंग डायरेक्टर. आणि त्याच्याबरोबर मला मनापासून काम, कारण टी व्ही इंडस्ट्रीतले काही असे डायरेक्टर्स आहेत जे अनेक प्रेशर्स आजूबाजूला असताना त्यातनं ताऊन सुलाखून उभे राहिलेले आहेत आणि ते प्रेशर घेऊन चांगलं काम करायची सातत्याने ज्यांची खासियत आहे, त्यातला एक राजू दादा आहे. आणि मला राजू दादा बरोबर काम करायचं होतं. मुग्धा अप्रतिम लिहिते, पद्मा सुंदर लिहिते आणि झी मराठी ऑफकोर्स. सो मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीची वेळ जुळून यावी लागते आणि आपण याच्यात म्हणतो त्याप्रमाणे धागे तिथे बांधलेले असतात. आपल्याला फक्त आपण निमित्त मात्र असतो. सो कलाकार म्हणून मी या मालिकेचा भाग असणं हे निमित्त आहे आणि एक जबाबदारी आहे माझ्यावर की तेजस्विनी उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायची. अगदीच. आणि मला असं वाटतं तुमची टॅगलाईनच आहे की मुहूर्त हा ठरलेलाच असतो आणि हा ठरूनच आला आहे. सो आम्हाला सगळ्यांना हे पाहायला खूप आवडणार आहे. वेगळा विषय आहे, तोही पाहायला आवडणार आहे आणि मग सगळे खूप उत्सुक आहोत. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की एक माणूस म्हणून, एक फॅमिली म्हणून आपण सतत काहीतरी शोधायचा प्रयत्न करत असतो, आनंद शोधायचा प्रयत्न करत असतो. ही मालिका तुम्हाला तो आनंद देईल, ते समाधान देईल आणि त्या गोष्टींची जाणीव करून देईल की बापरे, हे आपल्याला हवंय पण आपल्याकडनं हे होत नाहीये किंवा हे आपल्याला नकोय आणि आपण हे असं जगायचा प्रयत्न करतोय, तर इथे थांबा. 16 मार्चपासून हे सनई चौघडे तुमच्या घरात वाजणार आहेत. तर रोज रात्री 8:30 वाजता झी मराठीवर आमची मालिका नक्की पहा. थँक्यू सो मच आणि खरंच आम्ही खूप उत्सुक आहोत आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू नीलम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.